एका युवकानं आपलं अब्दुल हे नाव लपवून साहिल शर्मा असं सांगून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिला लग्नाचा आमिष दाखवून लॉज हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यानंतर त्यानं तिच्याशी अचानक संबंध तोडला आणि पळ काढला. प्रियकराच्या शोधात व्याकुळ प्रेयसीनं त्याच्या फोटोवरून त्याचा शोध घेणं सुरू केलं. शोध घेत घेत ती त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी तो पत्नी व मुलासह दिसला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अब्दुल शारिक कुरेशी अब्दुल कुरेशी राहणार आशीनगर 5 पावले असं आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी ही मूळची भंडाऱ्यातील एका खेडेगावातील आहे. तिची विवाहित बहीण यशोधरा नगरात राहते. ती बहिणीकडे राहून शिक्षण घेत होती. शिकवणी वर्गाला जात असताना तिच्यावर आरोपी अब्दुल शारिकची नजर पडली. अब्दुलचा आशीनगरात पांठेला असून तो विवाहित आहे. त्याला पत्नी व मुलगा आहे. त्यानं स्वतःचं नाव साहिल शर्मा असल्याचं सांगून पूजाशी मैत्री केली. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचं आमिष दाखवून तिला कामठेतील ओई हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सप्टेंबर 2024 पासून ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत त्यानं तिच्याकडून अनेकदा शारीरिक सुख घेतलं. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. पूजानं अब्दुलच्या फोटो अनेकांना दाखवल्यानंतर त्याच्या घराचा शोध लावला. घरात तो पत्नी व मुलांसह दिसला. तिने लगेच त्याच्या पत्नीला विचारणा केली. पतीला प्रियकर म्हणताच त्याच पूजाशी अब्दुलच्या पत्नीनं वाद घातला. सुरुवातीला पूजाला ओळखत नाही अशी भूमिका अब्दुलनं घेतली. तिचा प्रियकर साहिल शर्मा असून मी अब्दुल असल्याचा विश्वास पत्नीला दिला. मात्र पूजाने दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवरून प्रियकरच्या पत्नीला दाखवले. त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पूजा थेट 5 पावली पोलीस ठाण्यात गेली. तिनं लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अब्दुल शारिकवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.